महा 83 डेली न्यूजमध्ये स्वागत. ठाणे पश्चिमेकडील गावदेवी मैदानामध्ये खेळाव्यतिरिक्त या मैदानामध्ये मनपाचे कार्यक्रम व काही वैयक्तिक नेते मंडळीचे कार्यक्रम होत असतात. त्यामुळे हे मैदान कार्यक्रमाचे मंडपाने भरलेले असते. या विरोधात ठाणे शहरातील समाजसेवक संगम डोंगरे यांनी मनपाकडे पत्रव्यवहार करून या विषयासाठी आंदोलन केले होते. ठाणे महापालिकेच्या पत्रव्यवहारामध्ये काय अटी शर्ती आहेत ते आपण पाहूया. ठाणे महानगरपालिकेने ठराव पास केला होता. या ठरावामध्ये असे नमूद केले होते की 365 दिवसापैकी फक्त 45 दिवस मैदान सार्वजनिक तसेच विविध कार्यक्रमासाठी उपलब्ध असेल. बाकी सर्व दिवस खेळण्यासाठी आरक्षित असेल. तसेच महापालिकेने माहिती दिली त्यात असे नमूद केले आहे की ह्या चालू 2025 वर्षापैकी 45 दिवसापेक्षा जास्त म्हणजे 70 दिवस आधीच महापालिकेने कार्यक्रमासाठी वापरायला दिली आहेत. त्यानंतर देखील दिवस महापालिका देणार नाही असे असताना ठाणे महानगरपालिका स्वतःच पर्यावरण अंतर्गत कार्यक्रम करते. हे कुठल्या निकषावरती कोणाची परवानगी तुम्ही घेतली असा सवाल समाजसेवक संगम डोंगरे यांनी ठाणे महापालिकेला केला आहे. समाजसेवक संगम डोंगरे यांनी महा 83 डेली न्यूजकडे दिलेले या त्यांच्या प्रतिक्रिया. कित्येक दिवस या संदर्भात पाठपुरावा करत आहे. सन्माननीय आयुक्त साहेबांना या संदर्भात निवेदन दिले, पत्र दिले, त्यांची आम्हाला भेट घ्यायचा प्रयत्न केलं आणि ह्या मैदान जे आहे हे प्रत्येक वेळी कुठल्या ना कुठल्या कारणासो हे भाडेतत्वात देत आहेत आणि आज महापालिकेने पर्यावरणाच्या कार्यक्रमानिमित्ताने हे मैदान आज ते एक 4 दिवस ते आरक्षित ठेवलेलं आहे. आणि मला माननीय जे आयुक्त साहेब आहेत त्यांना विनंती करायची आहे, विनंती अशी करायची आहे की तुम्हीच जे नियम बनवणार ना, मग तुम्ही नियम बनवता तर तुम्ही पाळत का नाही? मग तुम्हाला कार्यक्रम घ्यायचा आहे, तुमच्यात एवढा हॉल आहे, हॉलमध्ये का घेत नाही आहे? शेवटी शेड बांधला खर्च येतोच ना. मग ते ओपन मैदानामध्ये का म्हणजे तुम्ही ही मैदानं आरक्षित ठेवायची, तुम्ही भाड्यानं द्यायची, महापालिकांना तुम्ही त्याचे पैसे वसूल करायचे. मुलांनी खेळायचं कुठं हो? आम्हाला नाहीलाच तो महापालिकेतून खेळायला लागतं का? आम्हाला ते हाऊस नाही आहे. पण सर्वसामान्य माणसाला की सर्वसामान्य नागरिकांना मैदान खेळायला मिळत नसतील, मग आम्ही काय करायचं? काय महापालिकेतून खेळायचं ना. परत सुरू केलं आहे. मला महापालिका आयुक्त साहेबांना नम्र विनंती करायची, साहेब हे मैदान जे आहे तुम्ही नियम बनवलं, पंचायत तुम्ही कट्टकोट तुम्ही पालन केलं पाहिजे. नाहीतर ह्याच्या पुढे आम्ही पुन्हा येऊन महापालिका खेळणार. काय करणार? तुम्ही समजा कायदा बनवणार असेल आणि कायदे पाळत नसेल, सर्वसामान्य जायचं कुठे? माझं असं मत आहे की आता हे समजा याने ऐकलंच नाही आहे तर नाहीलाच आम्हाला पिटिशन दाखल करावं लागेल. साहेब, पुन्हा या मैदानावरती अतिक्रमण स्वतः आज ठाणे महापालिकेचा कार्यक्रम आहे आणि तुम्ही निवेदनही दिलेलं आहे. अहो, निवेदन दिले, आंदोलन दिले. आता काही इथं काही भाजपचे काही माजी नगरसेवक आहेत, ते पार्किंगच्या व्यवसायामध्ये पण आहेत आणि आता पार्किंगच्या व्यवसायामध्ये एक्झिबिशन धंद्यामध्ये उतरलेत. त्या एक्झिबिशन धंद्यामध्ये गडगंचे पैसे आहेत. 8-10 दिवसामध्ये 10-1 लाख मिळत आहेत. तर मग काही लोक असे उतरलेत आणि ते संस्थेच्या नावाने हे जे मैदान जे आहेत हेच बुक करणार, हेच आंदोलन करणार आणि नंतर मग काही आमदार आहेत इथे आंबा महोत्सव भरणार, मुलांना खेळायला देणार नाही. आता ही जी लहान मुलं जी आहेत, आता लहान 10-12 वर्षाची मुलं आहेत, त्यांना हृदयरोग होतो. अत्यंत निंदनीय आणि दुःखाची गोष्ट हो. याचं कारण काय? मैदानी खेळ नाही आहेत. कारण ह्या मैदानामध्ये मी गेले कित्येक वर्ष मी खेळलो आहे, बागडलो आहे. मी गेले 30 वर्ष ह्या मैदानात मी खेळलो आहे. मला आठवतं आहे. पण मुळात मैदानात मुलाला खेळायला मिळणार नाही, ते मुलं खेळणार कुठं आहे? आणि याला सर्व जबाबदारी जी आहे माननीय आयुक्त साहेब आहेत. आता आयुक्त साहेब जी जबाबदारी आहे ना, आज आमचे ठाण्याचे पालक आहेत हो, पालकमध्ये जबाबदारी घ्यायला पाहिजे आणि त्यांनी त्या ज्या अनुषंगाने हे जे मैदान आहेत, मैदान मुलं खेळायला ठेवली पाहिजे. हे ठेवणार नाही आणि मग आम्ही आंदोलन करणार. पर्याय काय? तर आता हा जो कार्यक्रम आता पर्यावरणाचा कार्यक्रम आहे, पर्यावरण आमचा कार्यक्रम विरोध नाही आहे. पर्यावरणाचा कार्यक्रम केलाच पाहिजे, कारण पर्यावरण टिकलंच पाहिजे. पर्यावरण असेल तर ह्या साऱ्या गोष्टी सुरळीत होतील ना. आता ही झाडं प्रत्येकजण लोक झाडं फक्त सावली पाहिजे आणि झाडं नको आहे अशी लोकांची वृत्ती झाली. पर्यावरण लोकांचं म्हणजे पर्यावरणाचा विषय मेसेज पोचला पाहिजे. पण तो कुठे? हॉलमध्ये करा ना. आता समजा इथं पकड पाऊस जर कंटिन्यू पडला तर इथं गाडी अटकणार नाही का? संदर्भ एवढाच आहे की तुम्ही ज्या गोष्टीसाठी तुम्ही हे मैदान नेहमी आरक्षित ठेवताय
तर ते आरक्षण ठेवू नये. मुलांना खेळण्यासाठी मैदान ठेवा आणि तुम्हाला पैसे कमवायचे तुम्ही इतर स्रोत वापरा आणि हे मुलांना मैदान खेळायला द्या. तर ह्यापुढे समजा हे वारंवार ऐकत नसेल तर पुन्हा महापालिकेत जाऊन आता पुढच्या वेळी दालनात जाऊन खेळणार. काय गुन्हे दाखल काय करायचं करा, बाकी काय. कारण तुम्ही कायदा बनवणार आहे, कायदा पाळत नसेल तर मग आम्हाला पण काय आम्हाला कुठंतरी बघितलं पाहिजे ना. मला ह्या ठाणेकरांचं मला मुलांचं उज्ज्वल भविष्य बघायचं आहे आणि मुलं खेळली पाहिजे आणि यांना रोगमुक्त करायचं आहे मला. हे हृदयरोग जो चालू आहे मुलांना, आता मुलांचं BP वाढतं, शुगर वाढतोय. तर हे मुलं कुठे खेळली पाहिजे, त्यांच्या अंगातनं घाम गेला पाहिजे आणि खेळल्यानंतरच घाम जाऊ शकतो असं माझा ठाम विश्वास आहे. मुलं हल्ली त्या मोबाईलच्या यामध्ये अटकलेत हो. पण हे सोडलं पाहिजे आणि ऐकतं आमचे पालक आहेत तर त्या पालकांना लक्ष देऊन मैदानी खेळांना त्यांनी प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि स्वतः जातीनं लक्ष घालून हे जे मैदान जे आहेत ही खेळण्यासाठीच द्यावेत अशी त्यांना मी नम्र विनंती करतो. ठाणे महानगरपालिकेने खेळाचे मैदान हे खेळासाठीच राखीव ठेवावे, त्यावरती कोणतेही कार्यक्रम करू नये अशी विनवणी ठाणे शहरातील सुज्ञ नागरिक करत आहेत. या खेळाच्या मैदानाकडे ठाणे महानगरपालिकेने खेळाचे मैदान म्हणूनच पाहावे अशी विनंती महा 83 डे न्यूजकडून महापालिकेकडे करत आहोत.